सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. चला बॅटर चला ताबडतोब. सलामीची जोडी अर्जुन आणि अर्जुनच्या जोडीला मैदानामध्ये 3 षटकांचा सामना आहे. अर्जुन आणि अर्जुनच्या जोडीला बाली. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा अंतिम सामना. एका बाजूला ध्रुव 11 खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोर शेती अर्थात परेश गोरड यांनी प्रस्तुत केलं या संघाला आणि ध्रुव 11 खारबाव हा संघ त्याला यशवंतराव साहेब यांनी प्रस्तुत केलं. तीन षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला अर्जुन आणि अर्जुनच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होत आहेत. बाली गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. पाहूया या स्पर्धेचं करंडक कोण जिंकत आहे ते आपल्याला पाहायचं. 32 संघांमधून हे 2 संघ फायनलमध्ये पोहोचलेत. मेगा फायनल ऑन स्क्रीन देखील आपण पाहतात. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून मेगा फायनल सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 30वं पर्व आणि या पर्वाचा अंतिम सामना मैदानामध्ये ओपन ग्रामीणची फायनल. तालुकाची फायनल आपण पाहिली. शुभम स्पोर्ट गेरसे शहापूर या संघाने जिंकली. संदीप दिवाने त्या स्पर्धेचा रनरअप जो मात्र राहिला दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड. एक गाव एक संघ मुरबाड तालुका त्यामध्ये मनुस्पोर्ट बोरगाव प्रथम क्रमांक आणि साई किरण नवापाडा तृतीय क्रमांक. जाव्या मैदानाच्या आत मॅचला सुरुवात. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड. अर्जुन बॅक टू द पवेलियन. विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर विकेट जी मात्र येताना पाहायला मिळाली. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्यानंतर एक स्माईल पाहायला मिळाली चेहऱ्यावर अर्जुनच्या. परंतु महत्त्वाची विकेट आणि मैदानामध्ये दाखल होत असताना रोशन वेखंडे प्रत्येक मॅचमध्ये तारणहर्ता जो बेस्ट ऑफ बोरशेतीचा अर्थात स्वस्तिक 11 या संघाचा ठरलेला आहे तो मैदानामध्ये दाखल. अंतिम सामना आहे या क्रीडा स्पर्धेचा. कोण जिंकत आहे ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार सध्याच्या घडीला. अक्षयला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर रोशन बेखंडे. एक धाव ते मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील एक विकेट. इथे सुंदर असा फटका चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. 4 बाद 1 षटक क्रमांक पहिलं चौकार. धावफलकावर एक फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतायत ते पहिलं. रोशनच्या पाठमधून ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत. एक सुंदर असा चौकार जो मात्र पाहिला. संघाची धावसंख्या धावफलकावर 4. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पाटील. अंतिम सामना आहे या क्रीडा स्पर्धेचा. अक्षयचा बॉल पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6. टीम बेस्ट ऑफ बोरशेती 11
रणजित घोरड यांनी हा संघ प्रस्तुत केला. दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 खारबाव, दिनेश यशवंतराव सर यांनी प्रस्तुत केलेला संघ. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धापलकावर. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने जो मात्र खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ते आता 7 या धावसंख्येवर. अंतिम सामना कोण जिंकणार हे पर्व ते आपल्याला पाहायचं. 20व्या पर्वामध्ये 3 विजेते आपल्याला मिळतील, त्यामध्ये 2 ऑलरेडी मिळालेत. आता तिसरा कोण ते पाहायचं. गोलंदाज तयार. इथं टाकलेला चेंडू लेटकट खेळलेत हळूवार पद्धतीने, तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. कलात्मक फटका बालीच्या पाठमधून 4 चौकार. बाली या फलंदाजाने 2 लगातार चौकार जे मात्र खेळलेले आहेत. संघाची धावसंख्या धावपालिकावर 15. 2 षटकांचा खेळ अजूनही जो मात्र शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये कामगिरी कशी होईल ते आपल्याला पाहायचंय. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. ही महत्त्वाची सूचना दोन्ही टीमसाठी. थोडीशी टीम मीटिंग सध्याच्या घडीला ध्रुव 11 खारबाव या टीममध्ये. चला थोडं फास्ट खेळा. साई स्पोर्ट खारबाव जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती. धापलकावर धावसंख्या 15. गोलंदाजी मार्कवर नितीश पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकर इनवर रोशन आहे ज्याने 3 बॉल फेस केले, 7 बनवल्या. दुसऱ्या बाजूला बाली आहे ज्याने 2 बॉल फेस केले, 8 बनवल्या. आणि पहिल्या चेंडूवर आउट होत असताना अर्जुन पाहायला मिळाला. नितीश पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. त्याला थोडीशी घाई करा ही विनंती सातत्याने आम्ही सूचना देतोय. आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत. थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील ही विनंती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज नितीश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आणि तो फटका जाईल सीमापार. येतोय चौकार. 4 रन. धापलकावर धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने, जाऊन पोहोचेल आता 19 या धापलकावर. 19 रन ऑन द बोर्ड, 19 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय नितीश पाटीलला. स्ट्रायकर एनवर फलंदाज रोशन वेखंडे. चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल 11 बनवल्या त्याने. फायनलमध्ये अजून एक चांगला फटका. बॉल थांबणार नाही, जाऊन पोचेल सीमापार. चौकार. 4 रन. कंटिन्यू.
फेवरेट झोन आहे डीप फाईन लेग तो रोशनचा आणि तिथेच फटके खेळतोय सध्याच्या घडीला. 23 धावा धावफलकावर 2 बॉलमध्ये 2 चौकार त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळाले. 5 बॉलमध्ये 15 फायनलच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलमध्ये 24 बॉल 25 डिपेंड करत असताना संघ इथपर्यंत पोहोचला आणि तदनंतर सेमी फायनलमध्ये एकतर्फी विजय स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती परेशदादा घोरड यांनी प्रस्तुत केलेला हा संघ एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. नितीश रिवर्स चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर दूरवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न व्हेरी गुड रनिंग बेट इन द विकेट. 3 धावा या बॉलवर येतील. बालीची रनिंग बेट इन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. 3 धावा 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 26. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. सव्वीस धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. नितीश यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एंडवर आता बाली. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे रन आउट. फलंदाज रोशन माघारी विकेट. ऑन स्क्रीन ब्रँड बनलाय माधव ठाकरे सर आणि त्यांच्या जोडीला आयोजक आमचे सुनीलजी माळी एन्जॉय करत असताना ऑन स्क्रीन आपण पाहू शकता जबरदस्त डान्स. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 28.
नेहल पाटील शेवटच्या षटकामध्ये आलेत. आता गोलंदाजी मार्कवर पाहूया त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. अंतिम ओव्हर या फायनल सामन्याच्या पहिल्या इनिंग मधली. जवळ अनेक संघांना प्रतीक्षा आहेत. हा तुम्हालाही घेऊ, तिकडे जा, तिथं थांबा, तिथं म्हणजे क्लिअर येशाल. ओके. 2 बाद 28 धावा ज्या मात्र धाबलकावर आहेत. त्याला थोडं फास्ट खेळा विनंती. ध्रुव 11 2 बाद 28. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 5. धाबलकावर धावसंख्या 2 बाद 28. 2 बाद 28. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू अक्षरशः इथे सोडून दिला. 29 धावा धाबलकावर. 2 बाद 29. गोलंदाज तयार. नेहल. नेहलचा हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत प्रणय पाटील. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आपण जे मात्र पाहतात आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 8 वर्ष समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक कमिटी यांचं मनापासून धन्यवाद. आमची टीम क्रिक लाईव्ह टीमचं मनापासून धन्यवाद. इथे टाकलेला हा चेंडू आमचे डीजे धनू यांचं मनापासून धन्यवाद. आणि इथे चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आमचे एम आर पॅनल. वाईट +4 म्हणजे इथे 5 धावा आहेत. त्यांचंही धन्यवाद. आमचे समालोचक मित्र खूप चांगली साथ त्यांनी या स्पर्धेमध्ये दिली, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि सध्याच्या घडीला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आहेत, त्यांचंही मनापासून आभार. तुम्ही या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेत टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. 36 सध्याच्या घडीला वाजलेत आता 5:15 वाजले असतील, तरी 411 प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत. फॅन फॉलोईंग आहे दोन्ही संघांची. 36 धावा नेहल. इथे आडव्या बॅटनं सुंदर असा फटका, चेंडू सीमा पार. स्वस्ती 11 बोरशेतीसाठी अजून एक 4 चौकार. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 40 या धाबलकावर. फलंदाज बाद झालेत ते 2-3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. 40 धावा धाबलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 2 बाद 40 गोलंदाज तयार. नेहल फुलटॉच आणि इथेही चेंडू सीमा पार. 4 संघा धावसंख्या 44 44. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते.
पुकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 44 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक वेळ अशी परिस्थिती होती की 24 चेंडू 25 डिफेंड करायचे होते आणि तदनंतर खेळायचे होते ते सेमी फायनल. परंतु जबरदस्त कामगिरी राहिली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तितक्याच ताकदीचा संघ आहे. तो ध्रुव 11 खारबाव. अक्षय पाटीलने पहिल्या दिवशी सर्वांची मनं जिंकली. आज पराग देखील संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे मजा येईल. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट आणि चेंडू सीमापार षटकार. 6 रन. मैदानावर डान्स झाला काय आणि ठाणे ग्रामीणने ग्रुपने त्याची दखल घेतली काय लगेचच. कॅच देखील सुंदर पकडताना पाहायला मिळालं. त्यांचं विशेष कौतुक. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन. जबरदस्त जबरदस्त. 1 हँडेड टेकन. काय कॅच पकडला आणि तदनंतर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर इथं टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. मिनी डॉक्टर अर्थात मनुस्फोट बोरगावचे खंदे समर्थक उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. कारण आज बोरगावमध्ये जल्लोष होताना पाहायला मिळेल. तिसरे पंच. तिसरे पंच माधव ठाकरे सर. आलेले आहेत आलेले आहेत आलेले आहेत. पंच आलेत. टाळ्यांचा कडकडत होऊ द्या. पंच आलेत पंच आलेत. सुमितच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. हे सर्वात महत्वाचं आहे. वाईट बॉल. लाईन क्रॉस केलेली आहे. तेच पंच सांगतात. दुसरी लाईन क्रॉस केली. तर जो आता तुम्ही डान्स केला ठाणे ग्रामीणवर तुम्ही फेमस झाले लगेच. विकी केने यांचा आपण विशेष कौतुक करू. जाऊया मैदानाच्या आत. शेवटचा एक चेंडू. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इधर टाकलेला हा चेंडू बिग हिट बिग हिट. अरे 6 रन. अरे 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 षटकार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 57 आणि 58 धाव्यांचं टार्गेट ध्रुव 11 साईश खारबाव या संघासमोर. डीजे धनु. पुन्हा एकदा सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजकांचं मनापासून धन्यवाद. टेन क्रिक लाईव्ह ची संपूर्ण टीम त्यांचं विशेषतः मनापासून धन्यवाद. आमचे संपूर्ण ऑफिशियल कॉमेंटेटर त्यांचं धन्यवाद. डीजे धनु यांचं विशेष कौतुक. आणि त्याचबरोबर
आमचे संपूर्ण प्रेक्षक वर्ग त्यांचं मनापासून धन्यवाद. कुणी राहिलं असेल त्यांचंही धन्यवाद. आणि स्पेशल रवी सर तुमचं मनापासून धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. 18 चेंडू 58 धावांचं लक्ष्य आणि समालोचन कक्षामध्ये ऐकूयात आवाज सुनील शेळके सरांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निखिल ठोंबरे सर. 18 चेंडू 58 धावा इतकं मोठं रनचेस आता इथे पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी ध्रुव 11 खारबावला. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 20-25 स्पर्धा आपण खरं तर सगळेजण मित्रांनो इथे एन्जॉय करत आहात. आई गावदेवी चांद्रोटी शहापूर संघाच्या वतीने दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सुंदर आयोजन नियोजन, सुंदर लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिकेटचं आणि त्याचबरोबर सुंदर समालोचन अशी कमेंट इकडे गोपाळजी पवार यांच्या वतीने येत आहे. गोपाळ तुमचं या स्पर्धेमध्ये महांतिम सामन्यात सरचे स्वागत. 18 चेंडू 58 धावा. बघा या स्पर्धेची पॉप्युलरिटी किती आहे. थ्रू आउट दी नाईट या स्पर्धेबरोबर प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे. 10 क्रिक बरोबर प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे. आणि या अगोदर स्पर्धेचे आयोजक सुनीलजी माळी साहेब, त्याचबरोबर डान्सिंग अंपायर माधवजी ठाकरे सर यांनी जो डान्स केला तो डान्स विदिन ए मिनिट म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये लगेचच ठाणे ग्रामीणवर पोस्ट झाली ती क्लिप. त्यामुळे ही स्पर्धा सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या प्रत्येक वेळेमध्ये प्रेक्षकांनी एन्जॉय केलेली आहे. आणि आता तर पहाट असं म्हणावं लागेल. 18 चेंडू 58 धावा असं समीकरण. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. आणि आता दोन्ही बिनीचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ते म्हणजेच खारबाव संघाचे एका बाजूने बाहुबली सूरज आणि दुसऱ्या बाजूने इथे प्रणय. अशा पद्धतीने हे 2 फलंदाज आहेत. चेंडू आपण देत आहोत तुम्हाला. येस, चेंडूची फेक इथे केली जाईल. 18 मध्ये 58 बनवायचे. गोलंदाजी चांगली राहिली नाही खारबाव संघाची. खरं तर ही चिंतेचीच बाब आहे. गेली 2-3 वर्षाचा इतिहास खारबाव संघाचा जर आपण उचलून बघितला तर अक्षय सहमत असतील मला की गोलंदाजी हा फॅक्टर थोडासा चिंतेचा राहिलेला आहे खारबाव संघासाठी. फलंदाजी तितकी चिंतेत राहिली नाही खारबाव संघाची आपण बघतो. परंतु गोलंदाजी हा विषय त्यांना थोडा त्रासदायक ठरलेला आहे. बघूया फलंदाजीमध्ये त्याचं खरं तर ते सगळं त्यांना कव्हर करता येईल का किंवा त्यावर त्यांना पांघरून घालता येईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. समोरचा संघ सुद्धा तितकाच बलाढ्य आहे. स्वस्त 11 बेस्ट ऑफ बोरशेती. सामना अत्यंत चुरशीचा हो अशा पद्धतीच्या अपेक्षा सगळ्यांच्या वतीने आपण करूयात. या सामन्याला सुरुवात होते. आज इतक्या पहाटे सुद्धा खारबाव संघाच्या वतीने महेंद्र दादा इन आहेत प्लेइंग 11 मध्ये. तुमचंही सरचे स्वागत. 18 चेंडू 58 धावा हे लक्ष आहे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो वरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हा शुभ संदेश या आयोजकांच्या वतीने अर्थात सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, त्याचबरोबर नकुलजी भांडे साहेब आणि त्याचबरोबर भगवा चषकाच्या वतीने सर्वांसाठी इथे सामन्याला सुरुवात होत आहे. 18 चेंडू 58 धावा. हा सामना आहे महाअंतिम, अर्थात हा सामना आहे मेगा फिनालेचा. दोन्हीही संघ मातब्बर आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 तगड्या फौजा एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपण बघतो. स्टार्किंग एंडला बॅटर प्रणय पाटील. समोरच्या दिशेने प्रणयने यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका केला. क्षेत्ररक्षक चूक करतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल आणि 2 धाबा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धाबा बनवायचे एकूण 58 आणि 58 धावा बनवायच्या असतील तर कोणत्या मार्गाने त्या बनवल्या गेल्या पाहिजेत
या सगळ्या गोष्टींचा अनुभव खारबाव संघाकडे निश्चितच आहे. 58 धावा कशा डिफेंड केल्या पाहिजेत याचाही फार मोठा अनुभव बोरशीतेकडे आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा अँगल क्रिएट करणारा चेंडू पंच स्वप्नील सर वळत आहेत. हा चेंडू इथे वाईड घोषित केला जातोय. त्याचमुळे रनचेस जरी मोठा असेल तरी हा सामना मला असं वाटतं की चुरशीचा होऊ शकतो. ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप आहे. एक दुसरी महत्त्वाची बाजू अशी की पहिल्या डावामध्ये जर 57 बनल्यात तर दुसऱ्या डावामध्ये 58 बनू शकतात. इथे यावेळेस आपण बघतो चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे आणि पंच तिकडे स्थिर आहेत. अर्जुनच्या वतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. 2 चेंडू आतापर्यंत इथे हाताळले गेलेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. माधव ठाकरे सर आपण लवकरात लवकर जोडले जा. ओव्हर स्टेप आहे की नाही हे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची अर्थात टीव्ही अंपायरची मागणी इथे केली गेलेली आहे. माधवजी ठाकरे सर त्या गोष्टीवर विशेषत्वाने लक्ष देऊन निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. याचे निर्णय काय येतो? ऑफिशियल डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेमका गोलंदाजाचा फूट कुठे लँड झालेला आहे हे पंच बघतात. पुन्हा पुन्हा इथे खरं तर चेक केला जात आहे. नो बॉल. येणारा चेंडू फ्री हिट असेल. बघा पुन्हा पुन्हा बघितलं गेलं काय हरकत नाही. पहाटेचा समय आहे आणि त्याचमुळे रात्रभर आम्हाला सगळ्यांना जागरण आहे आणि ती लाईन सुद्धा पुसट झालेली आहे. या अशा सगळ्या गोष्टींची अडचणी आहे. अधिकचा वेळ घेणं काही चुकीचं नसतं. निर्णय बरोबर येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच केलं गेलेलं आहे माधव ठाकरे सरांनी. त्यांचं कौतुक असेल. येणारा चेंडू आहे फ्री हिट. 4 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. एकही गडी आतापर्यंत बाद नाही. ट्रॅकिंग याला बॅटर आहेत प्रणय. गोलंदाज अर्जुन. प्रणयने समोरच्या दिशेने फटका आणलेला आहे कारण हा फ्री हिटचा बॉल होता. त्याचमुळे इथे या पद्धतीने रिॲक्शन मिळणं स्वाभाविक होतं. जे केलेलं आहे चेंडूबाईचा संपर्क जरी आला तरी कन्व्हिन्सिंग इथे फटका त्याला प्रोड्यूस करता आला नव्हता इथे प्रणयला. एक धाव इथे धावपलकावर जोडली जाईल आणि एका धाव्याने धावपलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आपण बघू शकू धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या त्या म्हणजे 5. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. अर्जुनच्या वतीने षटक हाताळलं जात आहे. सूरजने इथे ऑन ड्राईव्हचा फटका केला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहेत यासाठी. बघा सुरुवातीचे काही चेंडू तुम्ही जर सेटल इन करण्यासाठी घालवले तरी हरकत नसते. कारण या पद्धतीचं टार्गेट चेस करण्यासाठी लगेचच तुम्ही आक्रमकतेकडे वळणं हे खरं तर संयुक्तिक आहे की नाही यावरची फार मोठी चर्चा होऊ शकते. याची कारणं तुम्हाला सांगेल. यावेळेस इथे आपण बघतो फुललेनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक वाईड उभे आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील का? हो पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण. अर्जुनने चांगली गोलंदाजी केलेली आहे. कारण या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये एक नो बॉल त्याने हाताळलेला आहे. सुरुवात 2 धावांनी जरूर झाली होती. या षटकातील 2 चेंडूचा केस यश आहे. इथून पुढे आता फलंदाज आक्रमकतेकडे वळतील. कारण 2 चेंडू येत आहेत. 58 धावा बनवायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी फलंदाजाला अजून एकही मोठा फटका खेळण्याची संधी अर्जुन बांगरने दिलेली नाही. बाहुबली स्ट्रायकिंग एंडला आहेत. लोअर फुल टॉस इथे कमी गतीने हाताळला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो अर्जुन बांगरच्या वतीने. बरोबरी चेंडू आहेत ते म्हणजे 13
आणि 13 मध्ये 51 धावा बनवाव्या लागतील. अत्यंत चांगली गोलंदाजी, नियंत्रण चांगलं होतं यावेळेस अर्जुनचं आणि डीप होणारा, लूप होणारा लोअर फुलटॉस त्याने तिकडे हाताळला. शेवटचा चेंडू या षटकातील समोर ठेवलाय. सूरज पाटील तिकडे उपस्थित आहेत. त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला की असं कोणतंही मैदान नाही की ते मैदान तो क्लिअर करू शकत नाही, याचाच अंदाज इथे आला. बाहुबलीने त्याची उपस्थितीची दखल दिलेली आहे. षटकार सामने अत्यंत अडचणीतून म्हणजे पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज उपस्थित आहेत. 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. मला स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृतिचषकातील तो फायनलचा सामना आठवतो. कोणत्या साली खेळला गेलेला आहे खरं तर हे तितकं स्मृतीत नाही, परंतु रात्री 3-3:30च्या वेळेला खेळला गेलेला तो सामना होता आणि ज्यावेळेस सूरज पाटीलला मला असं वाटतं मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक मिळाली होती अक्षय, बॉलिंगसाठी बाईक मिळाली होती. त्यावेळेस त्याची जी खेळी होती ती खेळी आजही माझ्या स्मृतीमध्ये आहे. त्या फटकेबाजी केली होती सूरजने. 12 चेंडू 45 धावा असं समीकरण आहे. ट्रॅकिंग एंडला बॅटर वंडर बॉय आपण बघतो खारबावचा प्रणय आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस या गोलंदाजाने सुद्धा थ्रू आउट दी टू नाईट प्रभावित केलेलं आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे. पाहायचं इथे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी कशी असेल तेजसची. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रणय. 12 चेंडू 45 धावा. प्रणयने समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. स्ट्रायकिंग एंड आता इथे सूरज याच्याकडे अधिकचा वेळ असावा अशा पद्धतीचे निर्णय प्रणय घेतोय आणि तो इंटेंट कसा दिसला आपल्याला हे सुद्धा खरं तर स्पष्ट करावं लागेल. कारण या पद्धतीच्या फुल लेंथवर प्रणय एकतर रिव्हर्सचा फटका खेळतो, एकतर स्लॉक स्वीपचा फटका खेळतो, परंतु इथे व्हर्टिकल ब्लेडने फक्त पुढे ड्राईव्ह केलं आणि आता स्ट्रायकिंग एंडला सूरजला आणलेलं आहे की ज्याचं स्ट्रायकिंग एंडवर असणं अत्यंत गरजेचं आहे खारबावसाठी. हिटिंग ॲबिलिटी फार मोठी आहे या फलंदाजाची. फटक्यांची रेंज सुद्धा फार मोठी आहे. सूरज खडे खडे खेळत आहेत. ऑन द राईज खेळला गेलेला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक यासाठी उपस्थित आहे. एक धाव दरम्यान पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावा कदाचित तितक्या परिणामकारक ठरू शकणार नाहीत या रनचेसमध्ये, कारण रनचेसचा जर इनिशियल रन रेटचा विचार केला तर जवळजवळ समथिंग अराउंड 19 रन्स पर ओव्हर, जवळजवळ 19 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या होत्या सामना जिंकण्यासाठी आणि तो रिक्वायर्ड रन रेट आता फार पुढे गेलेला आहे. 25.80चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला इथे पाहायला मिळतो. प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये 15 झाल्या होत्या, दुसऱ्यामध्ये 13 झाल्या होत्या. प्रणयसाठी फुला लेनचा चेंडू. गोलंदाजी अत्यंत चांगली आहे. सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेजस्वी केलेली आहे. मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला होता की थ्रू आउट दी टू नाईट या गोलंदाजाने प्रभावित केलेलं आहे. त्याच्या लाईन नुसार किंवा त्याच्या लेंथ वाईज त्याने प्रभावित केलंय. थॉट प्रोसेस क्लिअर आहे या गोलंदाजाची, तेजसची. यावेळेचा फटका चांगला आहे. स्लॉक केल्या, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये उपस्थित, यासाठीच त्याची रचना केलेली आहे. एकच धावा असेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 8 चेंडू आणि 42 धावा. समीकरण आता अत्यंत कठीण होत चाललेलं आहे. उर्वरित 2 चेंडूंवर 2 फटके जर आले तर समीकरण बदलू शकतं, परंतु ही जर तरची भाषा क्रिकेटला मान्य नसते. पाहायचं फलंदाज कसे खेळतील. काय बॉलिंग आहे. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी इथे गोलंदाजाच्या वतीने आपण बघत आहोत. तेजसने फार चांगलं षटक हाताळलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये मोमेंटम मिळाला होता. एक षटकारही आला होता, एक नो बॉल आला होता, 13 धावा बनल्या होत्या. तिथून पुढे असं वाटत होतं की रनचेस इंटरेस्टिंग असेल, परंतु त्यामध्ये फार मोठा डिफरन्स क्रिएट केला गेला गोलंदाज तेजसच्या वतीने. त्याचाही निर्धार इथे निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला गेला. 6 चेंडूचा खेळ शेष, 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या ध्रुव 11 खारबाव या संघाला. स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती अत्यंत चांगला खेळ त्यांच्या वतीने खरं तर आपण पाहिला. एक संघ शहापूर तालुक्यातील तर दुसरा संघ भिवंडी तालुक्यातील. या 2 संघांची खरं तर ही स्पर्धा अत्यंत चांगली व्यतीत झालेली आहे.
चांगला गुणात्मक क्वालिटेटिव्ह क्रिकेट या स्पर्धेमध्ये या अगोदर त्याने दाखवलेलं आहे. ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्या सगळ्यांचं आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करतो, समालोचन कक्षाच्या वतीने. मग तो कोणत्याही मार्गाने असू द्या, तण मन धनाने, कोणत्याही परिस्थितीमधून किंवा कोणत्याही वतीने, कोणत्याही मार्गाने ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करू. तुमच्या सहकार्याची आयोजकांना जाणीव आहे आणि हे तुमचं सहकार्य या स्पर्धेच्या येणाऱ्या अनेक पर्वांमध्ये असंच मिळत राहावं. उत्तरोत्तर त्याच्यामध्ये खरं तर तिकडे वृद्धी हो या पद्धतीचा मानस आयोजकांच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. 6 चेंडू 41 धाबा. इतकी मोठी स्पर्धा सहकार्याविना पूर्ण होणं खरं तर फार कठीण असतं. फुलटॉस चेंडू इथे सुरतसाठी क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एकही धाव दरम्यान पूर्ण केली गेली नाही. सिच्युएशन जर टफ असते तर ह्या धावेसाठी धावाधाव झाली असती मैदानाच्या आतमध्ये. आणि म्हणूनच क्रिकेट हा काही परिस्थितीजन्य आहे असं आपण म्हणतो. त्याचबरोबर क्रिकेट हा खेळ आकड्यांचा असतो. कमी गतीने टाकलेला चेंडू या फटक्यांसाठी सुरत जाणले जातात. परंतु काय झालं नेमकं या अगोदर मी त्या गोष्टीला चर्चेसाठी आणलं होतं की गोलंदाजी हे जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंटने फार त्रास दिलेला आहे. गेली 2-3 वर्षाचा 4 वर्षाचा इतिहास जर साईश खारबावचा आपण उघडून पाहिला तर त्यामध्ये त्यांची ही विकनेस आपण नोटीस करू शकतो. 4 चेंडूचा शेष 35 धावांची गरज. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. फलंदाजी हा त्यांचा खरं तर प्लस पॉइंट राहिलेला आहे. आणखी एक बघा, याच पद्धतीचे टोले जंग फटके खेळण्यासाठी जाणला जातो सूरज. परंतु आता आउट ऑफ रीच हे समीकरण गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट पहाटेची वेळ आणि अत्यंत चांगलं संगीत डीजे धनोचं आपण ऐकत आहात. प्रसन्नतेची प्रभा सदोदित उजळो वदनावरी या पद्धतीने खरं तर ही प्रार्थना आहे. 3 चेंडू 29 धावा. 3 मध्ये 29 बनवायचे. गोलंदाज पण एकदा तयार असतील. देवपूजेची वेळ झालेली आहे. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्सिबल हा पामपूल. स्पर्धेचं 30वं पर्व आपण सगळ्यांनी इथे एन्जॉय केलं. या स्पर्धेमध्ये मुरबाड गटातील क्रिकेट आपण पाहिलं. त्याचबरोबर ओपन ग्रामीणचं क्रिकेट अत्यंत दर्जेदार झालं. तालुका वाईज क्रिकेटही इथे आपल्याला गुणात्मक पाहायला मिळालं. अनेक खरं तर संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. जवळजवळ 96 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आहेत. त्याचमुळे इन फ्युचर येणाऱ्या कालावधीमध्ये हा 96चा आकडा म्हणजेच त्यानंतरची 100 पूर्ण केली जाईल. या स्पर्धेच्या वतीने संघांची आशावाद आपण इथे व्यक्त करूया. येणाऱ्या पर्वांसाठी या सगळ्या आयोजकांना सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, नकुलजी भांडे साहेब, सुनील माळी क्रीडा मंडळ आंबळे खुर्द त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आपण शुभेच्छा देऊया. चांगलं काम तुम्ही करतायत आणि उत्तरोत्तर ते तुम्ही करत जा. या पद्धतीचा मानस इथे व्यक्त करतोय. इथे हा चौकार आला आणि याचबरोबर सुनील माळी क्रीडा मंडळ आंबळे खुर्द आयोजित भगवा चषक धमाका 20-25 या स्पर्धेचे मानकरी स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. यस, यू आर चॅम्पियन्स.